मित्रांनो, मी गली आर्टिस्ट कल्पेश भांड्याच्या शो नंतर आजचा प्रोग्राम आहे आपला मोरिया बीचचा कालबादेवीला. आज जेव्हापासून भेटलं तेव्हापासून हॉर्नच त्याच्या गाडीचा वाजत असं नीट वाजव ब्लॉगमध्ये बोलायला लागतंय. तरी आपला प्रोग्राम संपला आणि आजचे मान्यवर मिस्टर फोटो दाखवते आपण. चला मित्रांनो, मी गली आर्टिस्ट कल्पेश भांड्याच्या शो नंतर आजचा प्रोग्राम आहे आपला मोरिया बीचचा कालबादेवीला. हळदीचा शो आहे पुन्हा नेहमीप्रमाणे. आज निघाला शोला मी आणि निखिल आहे. गाडी क्रमांक 370. निखिल शेट गाडी वेळी पुसतात बाबा. शेटची गाडी हॉर्न लावून घे पहिला. गाड्या पुसतोय गाडीला अजून हॉर्न नाही. आज जेव्हापासून भेटलं तेव्हापासून हॉर्नच त्याच्या गाडीचा वाजत ना. आमचे हॉर्न वाजवतोय. जाऊ द्या चला. शूट काही जास्त करत बसणार नाही. डायरेक्ट आता कालबादेवीलाच पोचू. थोडासा लेटच झालो मी कारण आज जरा कुठे झोप भेटली आहेत थोडीफार चांगली. भेटूया आपण डायरेक्ट स्पॉटवरच असं काय. आणि जर मध्ये का असं रस्त्यात शूट बीट करण्यासारखं वाटलं तर करेल. ते पुन्हा गाडीवरनं चाललं मग ते रस्ते दाखवायला कसं तरी वाटतं. एक ट्विस्ट असलेल्या गोष्टी दाखवल्या जरा मजा येतात. चला भेटूया आपण. आम्ही पोचलो आहे. आज लवकर आलो आहे मी. हा ड्रायव्हर चेंज झाला होता आपला. खरं बघा बरं वाटतं ना. पहिले से आला बरीच ट्रॅफिक भुलेश्वर कालबादेवी महालक्ष्मी दादर एवढा घरून आलेला आहे. ए कुणाल माझा छपला बघितला काय असला हसतोय मग गोड त्याचा फोटो लाडाचा भाव विनायक शेठ नमस्कार. हा यश शेठ हा निखिल केंद्रेचा भाव पाहिलं असेल तुम्ही ब्लॉगला. बघा शिवम बालगुडे. आज लवकर आलात तुम्ही. ट्रेननी बाबा लवकरच माझं बाजूलाच स्टेशन. टेम्पो द्या रे सगळ्यांनी. मला येत नाही समजलं तू साल्या. ते विनायक आता पराग होता ड्रायव्हर. ते विनायकला नाही का बोलास गाडीत जागा नाही वरती नाही. सामान तर कुठे आहे. ओके चालेल काय टेन्शन नाही विषय नाही. मला भेटूया आपण डायरेक्ट कॉलच्या इकडेच कसं काय प्रोग्राममध्ये बघूया. चला हां बघा. आणि असं नीट वाजव ब्लॉगमध्ये बोलायला लागतंय. ब्लॉगमध्ये जेवढी वेळा बोलशी तेवढा वेळाच आहे. हां वेळाच आहोत आम्ही. चला भेटूया. ॲक्च्युअली पोचलोय कालबादेवीला. आपला मित्र आपला भाऊ भेटला आहे. अमन डेरे मोरियाचाच मेंबर आहे. नाही तर बोलाल की मित्र म्हणजे आपला भाऊच आहे. त्याच्या एरियातच प्रोग्राम आहे. कुठे आहे कुठे प्रोग्राम काय सांगू. इकडे आलो पण दाभोळकरवाडीमध्ये बाजूला मगाशी पोचलोय आपण. पण त्याला खास भेटायला आलो. त्याला एक सिंबलचा स्टँड पण एक्स्ट्रा मागवला कालबादेवी बीट्समधून. त्याच्याच बीट्समधून भेटूया आपण. पुढचा प्रवास बघूया. चला. बँजो पार्टीमधली एक अशी गोष्ट पुन्हा एकदा कॅप्चर झालेली. बँजो पार्टीमधला असा प्रवास तुम्ही केलाय काय हो. लवकर लवकर लवकर. वन साईड फायनली सेटअप लावायला चालू केलंय. विनीश शेड आले आज आमचे. नमस्कार. काल साल्या न सांगता गेलास तू. अरे लेट झालं नायक. बघूया सेटअप लावायला. पब्लिक आहे आपले बाहेर जरा बसले सगळे बघते. आता बघूया आपण. बोललास ये कधी खायला मी आलोच पण विषय वेगळा घेऊन आलोय. थांब जरा. बघा बघा आजचे मान्य बघा. काय कसलं टेन्शन नाही. काल पण होता अशोक बा. ऐकायला मजा आहे ना भाई. बघा काय कसलं टेन्शन नाही बाबा. तुझीच बाबा मजा रे. सगळ्या वाजून तू छाप. काम युट्यूब पैसा कुठे कुठे कुठे. मनीष भाऊ आणि आमचे मान्यवर आज मनीष शेठ नमस्कार. नमस्कार भाई नमस्कार. अजून एक भाऊ काय नाव काय तुझं. नसिओ. आपला मित्र आहे. आपण वाजवतो ना. क्या बात आहे क्या बात आहे. आपली पब्लिक आली आज. जरा बघूया आपला प्रोग्राम. नाश्ता काय करतो भेटूया आपण. चला हे आलो रे बाहेर.
फायनली आपला प्रोग्राम संपला आणि आजचे मान्यवर मिस्टर फोटो दाखवलेच. बाकी कालच्या बँड्राला काल आमचा प्रोग्राम होता. ब्लॉग तर टाकेलच मी. ब्लॉगमध्ये काय मी वाजवत असल्यामुळे याच्या काही शूट नाही घेतल्या. पण भावाला काल मानलं मी. यासाठी मानलं की ना म्हणजे ना भावाने काल फक्त कीबोर्ड आणि रोटो सोडून सगळं वाजवलं. सगळं तो विचार मी करत होतो. मला एक टायमाला असा विचार आला भावा की आता मी कीबोर्ड सोडून तुला बसव की काय. माझी इच्छा वाढत होती तुझ्याबद्दल बसवायची. मिस्टर फोटो आहे पण काय कीबोर्डच नाही वाजवला. जाऊ द्या भेटूया आपण. चल भेटूया ना. येतोच ना तू. भेटूया आपण. निघतो आता घरी जायला. चला फायनली आपण आलोय आणि पुन्हा एकदा आपला ग्रुप भेटलाय. पुन्हा एकदा म्हणजे आजचा रोजचा आजचा तिसरा ग्रुप. हा मेन हा बॉसचा आहे ना. हा ज्या ग्रुपचा तो दाखवतो ना बिल्डिंग खाली बसलेला असतो. बोलो कि मैं बोला उस दिन केतन भाई को बहुत लेट चालू करे ये इंस्टाग्राम. क्या रहना है बस. सनी भाई तुमको प्यार के बारे में आज बात बोलूं क्या. ब्लॉग चले अपना. बोलो ना भाई प्यार के बारे में सनी भाई बोलूँ तो इतना बोल सकता हूँ. जब प्रेम म्हणजे सनी भाई मराठीतच बोलतो. प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर एवढंच बोलेल की प्रेम भेटलं तर माणसाचं आयुष्य बदलतं आणि नाही भेटलं तरी पण माणसाचं आयुष्य बदलतं. पण असाच हा आपला ग्रुप पूर्ण. दीपक भाई हे सगळे डायलॉग माझे नाहीत हा भाई. इथं शाळा खूप मोठी आहे. कल्पेश मास्तर नावळ आहे. चेहरा खूप मोठा ग्रुप आहे इकडे. भेटूया आपण. झाला आजचा प्रोग्राम वगैरे संपलाय. सगळं झालं व्यवस्थित. मस्तपैकी आज प्रोग्राम वगैरे झाला. मजा आली जरा प्रोग्रामला आजच्या. सो मजा केली. सध्या थकलोय बराच थकलोय म्हणजे बरंच हे झालं आहे. थकलोय कारण कंटिन्यू शो वगैरे चालू आहेत. भेटूया. आराम करतो. उद्या परत प्रोग्राम आहेच. भेटूया आपण. चला.